गॅस पुरवठा ठप्प झाल्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। गॅस सिलेंडरचा काळाबाजार होतोय, सिलेंडरचा साठा केला जातोय असा दावा आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेत केलाय। गॅसचा तुटवडा कसा कमी करता येईल ते सांगावं अशी मागणी अहिर यांनी केली आहे। तसंच वसतिगृह आणि इतर ठिकाणी विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचा मुद्दा आमदार प्रसाद लाड यांनीही उपस्थित केलाय। तर ज्या ठिकाणी वसतिगृह आहेत त्या ठिकाणी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घ्यावी असे निर्देश सभापती राम शिंदे यांनी दिले। गॅस सिलेंडरचे दर वाढत आहेत, पेट्रोल डिझेल वाढण्याची शक्यता आहे, लोकांमध्ये एक भयभीतीचं वाढत आहे। लोकांना असं वाटतं आणि दुसरा सभापती महोदय की ह्याच्यामध्ये सिंडिकेट झालेलं आहे की जे पेट्रोलचा साठा आणि विशेषतः असे गॅसचा साठा देखील करण्याचं काम केलं पाहिजे, करण्याचं काम करताय सभापती महोदय। आणि म्हणून एक विशेष पथक सरकारने अशावेळी हे आणलं पाहिजे की जे ह्याचा साठा करून घेऊन जे ब्लॅकमेल करण्याचं काम किंवा ब्लॅक मार्केटिंग करण्याचं काम करणार आहेत त्यांना एका प्रकारे मदत होण्याची भूमिका होता कामा नये सभापती महोदय। म्हणूनच माझी विनंती राहणार आहे की यात शासनाने अत्यंत महत्त्वाचं आहे, दखल घेण्याची गरज आहे। महाराष्ट्रामध्ये असलेले समाज कल्याणचे गेस्ट हाऊस आहेत, आदिवासी विभागाचे आहेत, मराठा समाजाचे आहेत, ओबीसीचे आहेत, महिला वसतिगृह आहेत, याच्यामध्ये परीक्षा चालू आहे, मुलांना जेवण तिथे मिळत नाही आहे। सरकारच्या वतीने मंत्री, कॅबिनेट मंत्री इथे सभागृहात आहेत, आपण देखील सभापती आहात, आपण निर्देश द्यावे किंवा मंत्री महोदयांनी निवेदन करावं, कलेक्टरांना निर्देश द्यावेत की ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे हॉस्टेल चालू आहेत त्या त्या ठिकाणी त्यांना गॅस सिलेंडरचा पुरवठा व्हावा, जेणेकरून परीक्षेच्या काळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे हाल होणार नाहीत, त्यांना वेळेवर जेवण मिळेल। जे मुलं वसतिगृहामध्ये राहत आहेत त्यासाठी प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, सचिन अहिर यांनी जो काही प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी वसतिगृह आहेत त्यांना कुठलीही सुविधा आणि व्यवस्था प्राप्त होऊ शकत नाही आणि विशेष म्हणजे परीक्षा सुरू आहेत अशा ठिकाणी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये गांभीर्याने नोंद घेऊन कुठलीही अडचण वसतिगृहामध्ये या संदर्भात जीवनावश्यक आणि त्यांना जेवणाच्या संदर्भात येणार नाही याची गांभीर्याने दखल घ्यावी।